अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 157 आत्महत्या तर वर्षभरात 557 दर दिवसाला 3 आत्महत्यांचे सत्र सुरू। शेतकऱ्यांच्या आत्महत्या कधी थांबणार? शासन प्रशासन विरोधात आझाद समाज पार्टीची जिल्हा कचेरीवर तीव्र निदर्शने करण्यात आली। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही निदर्शने करण्यात आले। महाराष्ट्र सर्वाधिक आत्महत्या पश्चिम विदर्भात होत आहेत। सर्वाधिक आत्महत्या अमरावती जिल्ह्यातील आहेत। 6 महिन्यात राज्यात एकूण 557 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले। यापैकी अमरावती जिल्ह्यातील 170 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। शासन प्रशासनाचे दुर्लक्ष केले। दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, नापिकी, कर्जबाजारी, आजारपण, कर्जवसुली, मुलींचे लग्न या कारणांमुळे दर दिवसाला 3 शेतकऱ्यांचा बळी जात आहे। अमरावती विभागात 2001 पासून आजपर्यंत 20,630 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। उपाययोजना शासन व स्थानिक प्रशासनाने केलेली नाही। विमा कंपन्या मालामाल। गत वर्षी शेतकऱ्यांनी 8,080 कोटी मिळाले, त्यामध्ये कंपन्यांचा निव्वळ नफा झाला। आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आझाद समाज पार्टीच्या वतीने अमरावती जिल्हा प्रशासनाच्या विरोधात शासनाला जागे करण्यासाठी तीव्र निदर्शने करण्यात आली। जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी भीम आर्मीचे आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र राज्य मुख्य महासचिव मनीष जी साठे, प्रदेश प्रवक्ता किरण गुडदे, जिल्हाध्यक्ष सनी चव्हाण, शहर अध्यक्ष विपुल चांदे, भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष रितेश तेलमोरे, संजय गडलिंग, रवींद्र फुले, जितेंद्र रामटेके, संजय आठवले, अन्सार बेग, मुझफ्फर खान, सूरज रामटेके, मीना नागदिवे, लक्ष्मण चाफळकर, विजय सवई, अशोक इंगोले, अतुल गायगोले, रवी बागळे, हंसराज मेश्राम, विकी भगत, दीपक खंडारे, सुरेंद्र नितनवरे, सुरेश ठाकरे, ब्रिजेश प्रधान, जंजीर सिंग, सुनील घटाळे, धम्मपाल मेश्राम, मंजू खांडेकर, नानासाहेब धुळे, वासुदेव पात्रे, रंजना डोंगरे, रवी हजारे, अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। घोषणाबाजी करत शासनाचा निषेध नोंदविला। महाराष्ट्र स्टार न्यूज 1 कुमारी श्रावणी बनसोडसह प्रेमदास तायडेजी, ब्युरो अमरावती। क्रांतिकारी जय भीम। आज शासन प्रशासनाच्या विरोधात आझाद समाज पार्टीच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली। त्याच्या मागचं मुख्य कारण असं आहे की मागील जर 2001 पासून जर विचार केला तर जवळपास 20,000च्या पलीकडे 20,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या या अमरावती विभागात झालेल्या आहेत। मागच्या 6 महिन्याचा विचार जर पाहिला तर अमरावती जिल्ह्यामध्ये जे 5 जिल्हे येतात त्या 5 जिल्ह्यामध्ये जवळपास 550च्या जवळपास शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। त्यातच अमरावती जिल्ह्याचा विचार केला फक्त तर 170 शेतकऱ्यांनी या मागच्या 6 महिन्यात आत्महत्या केली। याला इथलं जे जबाबदार जिल्हा कलेक्टर ऑफिस आहे, याला इथलं जबाबदार विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा परिषदचं विभाग कार्यालय कारणीभूत आहे, कृषी विभाग कारणीभूत आहे। कारण की शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबायला पाहिजे। शासन प्रशासन तर काही करत नाही, परंतु स्थानिक प्रशासन सुद्धा याच्याकडे लक्ष देत नाही। हे जे कुंभकर्णाच्या झोपी घेतलेलं प्रशासन आहे, फक्त खुर्च्या मिळवण्याचं काम करते, त्याला जागा करण्याचं काम आज आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीनं तीव्र निदर्शन करून सरकारचा आणि इथल्या कलेक्टरचा जाहीर निषेध करून करतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.